नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पतीने पत्नीला संपवलं, पत्नीने पतीचा खून केला, या घटना सर्रासपणे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज पाहतो, ऐकतो। कोणी खून करतो तर कोणी गळा दाबतो, तर कोणी दुसऱ्यांना सुपारी देऊन आपल्याच जोडीदाराचं आयुष्य संपवतो। अशा कित्येक घटना दररोज आपल्या समोर येतात आणि निघूनही जातात। थोड्या वेळासाठी आपण त्या गोष्टींवर विचार करतो, पण पुन्हा एकदा नवीन घटना समोर येते आणि मागची घटना पुन्हा एकदा आपण विसरूनही जातो। आणि हे चक्र सातत्याने असंच सुरू आहे, कारण हे कलियुग आहे। या कलियुगामध्ये काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं, पण आजची ही घटना आपल्याला त्यावर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडणार आहे, कारण आजची घटना अशीच काही घडलेली आहे। प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने पत्नीनं एक वेगळीच शक्कल लावून संपवलेलं आहे। तरीही सत्य फार काळ लपून राहत नाही असं म्हणतात ना, तेच खरं आहे। आणि पुन्हा एकदा याची प्रचिती देखील आलेली आहे। पण नेमकं या पत्नीने अशी काय शक्कल लढवली होती की ज्यावर कोणाचा विश्वास बसत नाही, हे संपूर्णरित्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला जाणून घेऊया नेमकं ही थरारक घटना काय आहे ते। तर घटना आहे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बहुसुमा भागातील अकबरपूर सादत असं घटना घडलेल्या गावाचं नाव आहे। या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। याच गावामध्ये अमित उर्फ मिक्की कश्यप, त्याचं वय 25, हा तरुण राहत होता। तो त्याच्या पत्नीसोबत त्याच्या कुटुंबासोबत राहत होता। पण काही दिवसांपूर्वी त्याला एका विषारी सापाने झोपेतच 10 वेळेस दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला होता, अशी बातमी संपूर्ण गावात पसरली होती। तर तेव्हा नेमकं काय झालं होतं आणि कुटुंबियांना हे लक्षात कसं आलं, हे अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया। तर त्या दिवशी अमित आपल्या खोलीत झोपलेला होता। बराच वेळ झाला पण अमित दार उघडून बाहेर आलेला नाही। हे पाहिल्यानंतर कुटुंबियांना थोडासा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीकडे गेले। खोलीचा दरवाजा वाजवला पण आतून काहीही आवाज आला नाही। अमितने काहीही उत्तर दिले नाही। आता मात्र कुटुंबीय घाबरले आणि म्हणून त्यांनी थेट दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला आणि ठरवल्याप्रमाणे त्यांनी दरवाजा तोडला देखील। पण जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा आत दिसलेलं दृश्य काही वेगळंच होतं। ते दृश्य पाहून प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली होती, प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला होता आणि प्रत्येक जण फक्त आणि फक्त अमितला काय झालं असेल हा विचार करत होता, कारण त्यावेळेस त्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर भला मोठा साप होता, जो अमितच्या बेडवर निदर्शनास आला होता। कुटुंबियांनी लगेचच सर्पमित्राला बोलावून घेतले। त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित्र त्या ठिकाणी आला। सर्पमित्राने त्या सापाला पकडले आणि कुटुंबियांनी लगेचच अमितला उचलून दवाखान्यात घेऊन गेले। अमितला जेव्हा दवाखान्यात दाखल केलं तेव्हा फार उशीर झालेला होता। जेव्हा डॉक्टरांनी अमितला तपासलं तेव्हा अमितचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं, कारण त्या सापाने 10 वेळेस अमितला दंश केलेला होता आणि म्हणूनच अमितचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता। ही घटना ऐकल्यानंतर हे दुःख पचवणं त्या कुटुंबियांना अवघड जात होतं, पण तरीही मृत्यूनंतरच्या ज्या काही विधी आहे त्या पूर्ण केल्या। पण हे प्रकरण इतक्यावर थांबलेलं नव्हतं, तर यापुढे असं काही भयानक कानावर येणार होतं ज्याची साधं कोणी कल्पना देखील केलेली नव्हती। तर इथपर्यंत सगळं काही झालेलं होतं। प्रत्येकाला वाटत होतं की अमितचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला, पण काहीच दिवसानंतर अमितचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला व त्यात असं काही लिहिलेलं होतं जे वाचल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला होता। तर रिपोर्टच्या अहवालामध्ये लिहिलेलं होतं की अमितचा मृत्यू सर्पदंशाने झालेला नसून त्याचा गळा दाबून झालेला आहे। हे ऐकल्यानंतर मात्र पोलिसही चक्रावले। पोलिसांनी तात्काळ आपली सूत्रे हाती घेतली आणि अमितच्या कुटुंबियांची भेट घेतली, एकाला प्रश्न विचारले। आता जेव्हा कुटुंबियांना समजलं की अमितचा गळा दाबून खून करण्यात आला आहे तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला होता। पण त्या ठिकाणी साप कसा आला हा प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर होताच। पण पोलिसांचा अंदाज होता की कोणीतरी अमितचा खून करण्याचा प्रयत्न केला
आणि त्याचा खून झाला आहे हे लक्षात येऊ नये याकरिता तिथे एक विषारी साप सोडण्यात आला आणि अगदी त्यांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाला असं वाटलं की सर्पदंशामुळेच अमितचा मृत्यू झाला आहे. पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने सगळं सत्य समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी एकेकाची चौकशी केली आणि त्यानंतर नंबर आला तो रविताचा. रविता म्हणजे अमितची पत्नी. आता जेव्हा पोलिसांनी रविताला प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा तिची तारांबळ उडाली. तिला एकाही प्रश्नाचं उत्तर नीट देता आलं नाही आणि त्यावरूनच पोलिसांनी ओळखून घेतले की रविताचा या सगळ्यांमध्ये हात आहे. म्हणून रविताची चौकशी करण्यासाठी ते तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता मात्र रविताचं बिंग फुटलं होतं आणि तिने एक एक प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली होती आणि अमितचा खून कसा केला हे सांगायलाही सुरुवात केली होती. पोलिसांना तिने सांगितलं की माझं आमच्याच गावातल्या एका मुलावर प्रचंड प्रेम आहे, त्याचंही माझ्यावर प्रेम आहे आणि आमच्या दोघांमध्ये अमित हा अडथळा निर्माण करत होता. म्हणूनच अमितला आमच्या मार्गातून काढायचं आम्ही ठरवलं. म्हणून माझ्या प्रियकराच्या मित्राने आणि माझ्या प्रियकराने अमितचा खून करण्याचा निर्णय मला सांगितला आणि मलाही तो मान्य झाला. म्हणूनच आम्ही त्या दिवशी त्या रात्री अमितचा गळा दाबून खून केला. त्यानंतर माझा प्रियकराचा मित्र एक विषारी साप घेऊन आला आणि अमितच्या मृतदेहाखाली तो साप सोडून दिला. त्यानंतर हा विषारी साप अमितला दंश करेल हे आम्हाला ठाऊक होतं आणि मग सर्पदंशामुळे अमितचा मृत्यू होईल हेच सगळ्यांना कळेल आणि आमचं नाव कधीही समोर येणार नाही असं आम्हाला वाटलं. अशा प्रकारची घडलेली घटना रविताने पोलिसांसमोर मान्य केली. त्यानंतर मात्र हे सगळं नियोजन ऐकल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला. पोलिसांनी रविताला तर ताब्यात घेतलंच, पण तिचा प्रियकर आणि प्रियकराचा मित्र यांना देखील ताब्यात घेतलेला आहे. जेव्हा अमितच्या कुटुंबियांना समजलं की रविताने अमितचा खून केला आहे तेव्हा मात्र त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि विवाहबाह्य संबंधासाठी एक स्त्री किंवा एक पुरुष कोणत्या थराला जाऊ शकतो हे देखील ह्या रविताने आणि तिच्या प्रियकराने दाखवून दिलं. तर ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच नवीन घटना बघण्यासाठी आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.